ए मयू, कविता इंग्लिश मध्ये का लिहायची? मराठीत लिही ना. अगं ताई, इंग्लिशची परीक्षा आहे, मग त्यात मराठीत कविता कशी लिहू? मग सर सुद्धा मराठीत शून्य लिहून ठेवते. अगं तू बडबड नको ना करू, मदत कर मला. ठीक आहे ठीक आहे, काय लिहिलं सांग मला. हा. When life is filled with fear and pain, mother brings sunshine after rain. पेन रेन. मयू, चांगलं जमतंय का तुला? ऐका आता. Pain comes and goes, but rain. काय? रेन येतो जातो, सगळीकडे चिखल करून जातो. अगं नाही ग, तू मला सुचव काहीतरी, नको ते बोलू नकोस. मदर टीचेस रेन चेन. नाही, ट्रॅव्हल बाय ट्रेन. नको, राहू दे, तू नकोच सांगूस. काय ग टला ट लावताय? आईवर कविता करायची आहे ना, मग जमत नाहीये का आज? एरवी तर आमची मम्मी अशी आमची मम्मी तशी करत असतात, मग आज काय आलं? अगं मम्मी, ते बोलणं सोपं असतं, पण कविता नाही ना लिहिता येते, त्यासाठी यमक जुळावं लागतं. शरू, चहा आणते तुझ्यासाठी. ए शरुताई, प्लीज मला मदत कर ना. मला ना आईवर कविता लिहायची, आणि ती सुद्धा इंग्लिश मधून. ए मला काही विचारू नको ग, मला नाही येत. खरं तर ना मी युजलेस आहे. ढ एक नंबरची ढ. काय ग, काय झालं ऑफिस मध्ये? नाही काय नाही, चेहऱ्यावरच दिसतंय तुझ्या. अशी उदास नको बसूस ग. स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी, तेच तुला मार्ग दाखवतील. आणि जिच्या पाठीशी तिच्या आईचा आशीर्वाद असतो, तिचं नेहमी भलंच होतं. मम्मी, ए मयू, तू हे ऐक. ऐक. मदर गिव्स बर्थ, मदर नर्चर्स लाईक अर्थ. बेस्ट. पुढे पुढे सांगा आता, पुढे. पुढे पुढे काय नाही, एवढंच येतं मला. काय ग ताई? बघू दाखव. काय? when life is filled with fear and pain, mother brings sunshine after rain. चांगलं आहे. पुढे. तेच तर कळत नाहीये ना. Her gentle words heal every scar. She's our brightest guiding star. वा ताई, भारी. पुढे ना, फॉर एव्हरी प्रॉब्लेम, हाँ, for every problem. ग्रेट और स्मॉल. Nice. A mother stands beside us all. Nice. Thumb. Her endless love, so pure and true, makes every impossible dream come true. 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 Yes, thank you. ताईला काय झालं? तू शांत. केवढा मोठा इश्यू आहे जया हा. सारिका राजाध्यक्ष जी आपली ब्रँड अँबॅसेडर आहे, तिने आयत्या वेळी बॅकआउट केलं. का कशासाठी आपल्याला काही माहिती नाही. काय उत्तर देणार होता आपण? इट्स सच अ बिग रिस्क, सच अ बिग थिंग. डू यू अंडरस्टँड? जय, एवढा मोठा लॉन्च आपण पहिल्यांदा करत नाही होत, आपण अनेक वेळा केलेला आहे, आणि अशासाठी आपण एक्सपिरियन्स माणसं हायर करावी लागतात. हे मी तुला सांगायला हवंय का? मी तुला तेव्हाच सांगितलं होतं जय, की एवढ्या मोठ्या कामासाठी एक एक्सपिरियन्स मुलगी हँडल कर. ती तुझी काय नाव तिचं, ती परब, शर्वरी परब, तिला नाही जमणार आहे. पण व्हॉट डिड यू से? शी इज अ गुड गर्ल, सच अन हार्ड वर्किंग गर्ल, टॅलेंटेड मुलगी, तिला जमेल. माझा विश्वास आहे. बोलला होतास ना? अरे विश्वासाचं काय करायचं तुझ्या?
आपण पहिल्यांदा हँडल करतोय का इतक्या मोठ्या स्टारला? त्यांच्या मॅनेजरशी बोलताना, त्यांच्याशी बोलताना शांतपणे हंजी हंजी करत बोलावं लागतं. त्यांच्या कलानुसार घ्यावं लागतं, त्यांच्या वेळेनुसार बोलावं लागतं. आणि मी तुला ना आधी सांगितलं होतं की तू तिला नको देऊस हा जॉब, पण तू नाही मी माझं ऐकलं असतंस तर मी CEO म्हणून बसलेच नसते ना ऑफिसमध्ये. असं नाहीये आई, मला कळलंय. मी असं करायला नको होतं. आय एम सॉरी. आय एम सॉरी म्हणून काय उपयोग आहे आता? तो AC वाढव जरा. जय, वी आर आन्सरेबल. उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे. आवर कंपनीज नेम इज ॲट स्टेक. उद्यावर आलाय लॉन्च. खूप मोठ्या फोटोग्राफरला आपण हायर केलं होतं या सगळ्या पब्लिसिटी डिझाईनसाठी, सोशल मीडियासाठी आणि सगळ्या पब्लिसिटीसाठी. वन ऑफ द टॉप मोस्ट एजन्सीला हायर केलं होतं आपण तोंडावर पडणार आहोत. जय, कळतंय का तुला? आपल्या सगळ्या हे काय आहे, हे अमृतधारा याचं डिस्ट्रीब्युशन कोण करणार होतं? तर अहिल्या किर्लोस्कर. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी केली होती? तर राधिका सुभेदार. अरे, मराठी बिझनेस वुमन मधली खूप मोठी नाव आहेत ही. आपल्या बरोबर त्यांची नावं पण कळत नाहीये का तुला? जय, आणि या सगळ्यात ना आपलं नुकसान होणार आहे. त्या आगाऊ टिकलीचं काही नुकसान नाही होणार आहे. तिला तिचा पगार मिळणार आहे. ही डोक्यात जाते माझ्या ती. आणि मीडिया ना तोंडावर बसलेलाच असतो लिहायला. काय उत्तर दे जय, काय उत्तर देणार होत आपण मीडियाला? मला सांग, मला काही सुचत नाहीये. हे बघ, बोल आकाश. अच्छा, काय जस्ट अ मिनिट. ओके, साऊंड्स गुड. ग्रेट आयडिया. तू लगेच कामाला लाग आणि हे कोणालाही सांगू नकोस. लेट इट बी अ सरप्राईज सगळ्यांसाठीच. ओके, बाय. दादानू एक एक स्लाइड दाखवा हा, काय प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. नाही तर जाम. हा सर. स्क्रीन लॅपटॉप याचं सगळ्यांचं कनेक्शन चेक केलंय ना? हो. हँग नाही होणार ना लोकांसमोर? नाही सर, जस्ट तेच करत होतो. 4 टायमाला चेक करून घेतले. अजून 4 वेळा चेक कर, पण मीडिया समोर टेक्निकल इश्यू नकोय. येस, नाही होणार. हा, मी आलो सर. हो. हे तायडे, हॅलो. सगळे रेडी? येस. शो फ्लो माहिती आहे हो है ना? तू बॅकस्टेजला थांबशील आणि आपण सगळे इथे थांबूयात. मॅट, तू माझ्यासोबत. हॅलो एव्हरीवन, तुम्ही सगळे आवर्जून या लॉन्चसाठी आलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. वेलकम टू साक्षी ऑर्गॅनिक्स.